तिथं सांगणार आहे, पण आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लगेच आम्ही काय करणार आहोत आणि कालचं जे काही DGCA कडनं स्पष्टीकरण आलं आहे त्याच्यावर फक्त मी त्या ठिकाणी बोलेल। याच्यामध्ये 28 जानेवारीला DGCA कडनं हा अहवाल त्या ठिकाणी दिला गेला, म्हणजे ॲक्सिडेंट झाल्या त्याच दिवशी हा अहवाल आला होता। 28 जानेवारी 2026 1:36 दुपारचा। याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की द लास्ट रेग्युलेटरी ऑडिट कॅरीड आउट बाय DGCA in the month of February 2025 no level 1 findings were issued। म्हणजे 28 जानेवारीला जेव्हा दादांचं शव हे हॉस्पिटलमध्ये होतं, पोस्टमॉर्टम त्यांचा सुरू होता, अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं, तेव्हाच यांनी हा रिपोर्ट काढला आणि ह्याच्यात सांगितलं नाहीतर तिथं VSRला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला। याच्यामध्ये सांगितलं होतं लेवल 1चं कुठेही काय त्या ठिकाणी अडचण आम्हाला जाणवली नाही। त्याच्याच बरोबर ज्या व्यक्तीचं आम्ही राजीनामा मागतोय ते म्हणजे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर, त्यांनीच 28 तारखेला एक स्टेटमेंट दिलं, नो सेफ्टी कन्सर्न्स विथ लेअरजेट एअरक्राफ्ट VSR व्हेंचर्स असं एव्हिएशन मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आणि डिटेलमध्ये वाचायला गेलो तर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हॅज थरोली चेक्ड अँड ऑल अप्रुव्हल्स वर गिवन कुणाला VSRला। The organization VSR Ventures also seems to have undergone an assessment last year। हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं। पायलट बद्दल पण ते तिथं बोलले, म्हणजे त्याचा अर्थ DGCAली क्लीन चिट दिलीच, पण त्याच्याच बरोबर ज्या मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागतोय आणि मागतच राहणार जोपर्यंत मिळत नाही त्या व्यक्तीला सुद्धा VSRला दुर्दैवाने त्याच दिवशी तिथं क्लीन चिट दिली। आता तुम्ही म्हणाल की काल जो काय अहवाल हा DGCAचा आला, काही प्रमाणात आपल्याला यश मिळालं, काही प्रमाणात यश मिळालं, पण ते नखा एवढं। ते का हे मी तुम्हा सर्वांना सांगतो। स्पेशल सेफ्टी ऑडिट VSR व्हेंचर्सचं तिथं झालं आणि काल असा अहवाल सेफ्टी ऑडिटचा आणि VSRवर आम्ही काय ॲक्शन घेतली हे कालच्या रिपोर्टमध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं। याच्यामध्ये काय लिहिलंय, द मल्टीडिसिप्लिनरी ऑडिट टीम ऑब्झर्व सेव्हरल नॉन कंप्लायन्सेस, म्हणजे अनेक त्रुटी त्यांना जाणवल्या। त्या कशामध्ये, अप्रूव्ड प्रोसिजर इन द ऑर्गनायझेशन इन द एरिया ऑफ एअरवर्दीनेस, म्हणजे विमान उडवायच्या आधी विमान हे उडण्याच्या लायक आहे का त्याला एअरवर्दी सर्टिफिकेट असतं, त्याच्यामध्येच यांना बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी दिसल्या, एअर सेफ्टीमध्ये दिसल्या आणि फ्लाईट ऑपरेशन्समध्ये दिसल्या। म्हणजे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज पर्यंत DGCA पर्यंत जो ज्या विषय घेऊन पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो तेच विषय यांनी या रिपोर्टमध्ये घेऊन सांगितले, हो VSRच्या बाबतीत तिथं नॉन कंप्लायन्स होता। अरे तुम्ही आता बोलताय नॉन कंप्लायन्स होता, पण आमचा नेता गेला ना, या महाराष्ट्राचा एक मोठा नेता जो आज उपमुख्यमंत्री असला पण लोकांच्या मनामध्ये तो आज मुख्यमंत्री होता आणि उद्या तो 100% मुख्यमंत्री बनू शकला असता, असा आमचा मराठी नेता आज दुर्दैवाने नाही। आणि या रिपोर्टमध्ये तुम्ही म्हणता हो VSR या कंपनीच्या प्रोसिजरमध्ये नॉन कंप्लायन्सेस होते, पण तुम्ही हे बोलत असताना त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली जर बघितलं, म्हणजे 28 तारखेला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, पण फक्त महाराष्ट्राच्या तमाम जनतेने आणि मीडियाने त्या ठिकाणी हा मुद्दा लावून ठेवला, म्हणून यांनी हा रिपोर्ट तिथं काढला। पण या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी एक रस्ता ठेवलाय VSR व्हेंचरला वाचवण्याचा, तो कसा हे समजून घ्या। इन द व्ह्यू ऑफ नॉन कंप्लायन्सेस ऑब्झर्व, म्हणजे त्रुटी ज्या आम्हाला दिसलेल्या आहेत, अँड कन्सिडरिंग द गॅप्स, म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला अडचणी त्या ठिकाणी जाणवत आहेत, इन द मेंटेनन्स प्रोसिजर्स
इट इज डिसाइडेड टू इनिशिएट द करेक्टिव्ह मेजर्स बाय इमिडिएटली ग्राउंडिंग. म्हणजे लेअर जेटची जी सर्व विमानं आहेत त्याच्यामध्ये 6 होते, त्याच्यातली आत्ता ही 5 त्यांनी केले, त्यातले 7 होते, त्यातले 2 म्हणजे दुर्दैवी घटना घडलं म्हणजे अजितदादांचं 1 आणि 2023ला जे आधीच लेअर जेट पडलं होतं ते दुसरं. म्हणजे असे 5 राहिलेले त्यांनी थांबवलं. वा, मोठं काम केलं. हे करायला हरकत नाही, केलंच पाहिजे होतं. कारण याच्यामध्ये उद्या जाऊन एखादा VIP नाही तर कुठलाही नागरिक बसला असता, नाही तर तिथं असणारा पायलट याचा जीव धोक्यात 100% त्या ठिकाणी येण्याची शक्यता होती. आणि हे ग्राउंड केलं त्यामुळे काही प्रमाणात हे चांगलंच झालं. पण फक्त एक बघा, त्याच्यानंतर त्यांनी एक लाईन वापरली, टिल कंटिन्यूड एअर वर्दीनेस स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड. म्हणजे की अपघात झाला, घात झाला दादांचा, आपले अजितदादा माझे काका त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडले. आणि मग आता हे DGCA सांगतंय की आता तुझे राहिलेले विमान तू ग्राउंड कर, त्याचं मेंटेनन्स कर, त्याचे डॉक्युमेंटेशन कर, काय काय लॅप्सेस असतील ते पूर्ण कर. म्हणजे टिल कंटिन्यूड एअर वर्दी स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड. म्हणजे एअर वर्दी स्टँडर्ड झाले मग उडवायला लाग, मग धंदा करायला लाग, मग पैसा कमवायला लाग. मग तुझे जे पैसेवाले आणि राजकीय लोक जे इन्व्हेस्टर तुझ्यामध्ये आहेत त्याची तू काळजी घेत जा, असं तिथं DGCA अप्रत्यक्षपणे सांगितलं असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे हे जे काय केलं तुम्ही फक्त दिखावा तिथं करताय, तुम्हाला फक्त दाखवायचं की आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेतली. आणि आमचं एक मत आहे की तुम्ही काय करता की VSRचे हे 5 मशीन्स विमानं ही तुम्ही ग्राउंड केली. बरं मला तुम्ही सांगा की आता VSR चा मालक हे हलकट माणूस आहे, तो कामचुकार माणूस आहे, तो तिथं मेंटेनन्स मध्ये पैसे खातो, तो मेंटेनन्स नीट करत नाही. हे सगळे मुद्दे आम्ही सांगितले. मग एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये जर चोरी करत असेल तो फक्त लेअर जेटमध्ये चोरी करणार आहे का? तो लेगेसीमध्ये चोरी करणार नाही का? तो ग्लोबल नावाच्या विमानामध्ये जे काही त्याच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तो चोरी करणार नाही का? बीचक्राफ्ट नावाचं विमान त्यात तो चोरी करणार नाही का? चोरी करणारा माणूस आणि मर्डर करणारा माणूस आणि सिरियल किलर हा काय एकाच विषयामध्ये तो फक्त त्या बाबतीत तसा वागतो असं नाही, सगळ्याच बाबतीत तो वागतो. आणि जर तुम्ही त्याचं लेअर जेटच्या बाबतीत काही नॉन कम्प्लायन्सेस आहेत असं सांगत असाल तर त्याचे नॉन कम्प्लायन्सेस बाकी विमानामध्ये 100% तिथं असू शकतात. आणि त्या विमानामध्ये आज या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात, उपमुख्यमंत्री जे दुसरे आहेत ते सुद्धा त्याच्यामधून त्या ठिकाणी प्रवास करतात, सेलिब्रिटी प्रवास करतात, क्रिकेटर पिक्चरवाले लोक असतील, बिझनेसमॅन प्रवास करतात. मग जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा. कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील. तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा VSRच्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे. पण तसं होणार नाही. त्याचं कारण आणि त्याच्या सांगणीच आधी आम्ही मागणी करतोय, TDPचे जे खासदार आहेत, जे आज या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांच्या नेत्याची आणि VSRचे आर्थिक संबंध असल्यामुळे इथं कुठेतरी VSRला वाचवलं जातं हे आधी बोललो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठाम आहोत. त्यामुळे